हरभऱ्याच्या पानाची भाजी खायला खूप छान लागते. काही काही भाज्या कशा आहे की एकदम सिंपल मेथडने केल्या ना तेव्हाच त्याची ओरिजिनल चव लागते. तर चला कशी केली ते बघूया. तर इथे मी मस्तपैकी आम्ही गेलो होतो शेतात. तर तेव्हा मस्त अशी ताजी ताजी हरभऱ्याची ही सोल्याची पाने खुडून दिली होती आईने. बाजारात पण येते विकायला, पण शेतातली असली आपल्या नजरेसमोरची आपल्याला माहीत आहे की यावर फवारे वगैरे मारलेले नाही आहे, तर तीच यूज करा. कोवळ्या पानांवर कसा आहे खार असतो आणि त्यामुळे ही भाजी खायला खूप छान लागते. त्यामुळेच ही भाजी न धुताच करावं लागते. तर भरपूरशी अशी खुडावं लागते तेव्हा थोडीशी होते चिमून वगैरे. तर अशी माझी आई सांगते की हिला न धुताच यूज करायची. तर आम्ही शेतातून आणली, नंतर दुसऱ्या दिवशी केली, त्यामुळे ही पॉलिथिनमध्ये होती. तर मी हिला पॉलिथिनमधून काढलं, स्वच्छ पॉलिथिनमध्ये ठेवलेले होते. नंतर मग त्याला न धुताच अशी कापून घेतली आणि हिला कापून घ्यायची बारीक, तेव्हाच ही भाजी जी आहे छान लागते. तर इथे कापून झालेली आहे बघू शकता. नंतर एका खलबत्त्यामध्ये किंवा तुम्ही मिक्सरलासुद्धा ते बारीक करू शकता. तर इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, नंतर 2 मिरच्या घेतलेल्या आहे, जास्त तिखट नव्हत्या. थोडंसं जिरं घेतलं आणि याचा छान असा ओबडधोबड असा ठेचा करून घेतला. जर तुम्हाला खूप बारीक पाहिजे असेल तर मिक्सरला तुम्ही करू शकता. नंतर गॅस ऑन केली, त्यावर कढई ठेवली. आता त्यामध्ये टाकायचं तेल. तर मी इथे 2 बुटले तेल घेतलेलं आहे अंदाजे, म्हणजे जवळपास भरून वगैरे असं. तर तेल गरम झालं तर त्यामध्ये टाकायची आहे मोहरी. एखादी चमचा मोहरी छोट्या चम्मचने. नंतर मोहरीचं तडतडणं असं थांबलं की त्यामध्ये टाकायचं थोडंसं जिरं. तर ही जी आहे फोडणी जर अशी चांगली दिली ना तर खूप छान लागते. तर इथे मी थोडंसं जिरं टाकलं, तो व्हिडिओ स्किप झाला असेल. नंतर मग टाकलेला आहे जो ठेचा आपण बनवून घेतला होता तो टाकायचा. आता चांगलं असं याला एखादी मिनिटभर परतून घ्यायचं. लसूण आणि मिरची थोडीशी अशी शिजली पाहिजे. नंतर आपण जे तुरीचे दाणे केले आहेत ते टाकायचे. तुरीचे दाणे या सीझनमध्ये खूप छान मिळतात, म्हणजे छान असे ताजे ताजे तुरीचे दाणे असतात. तर या पद्धतीने करून बघा, खूप छान लागते. तर तुरीचे दाणे टाकून घेतले अगदी 2 चम्मच वगैरे. त्याला चांगलं परतून घ्यायचं एखादी मिनिटभर. नंतर मग म्हणजे ते चांगले मुरले पाहिजे. तर नंतर टाकली आहे एखादी चम्मच हळद, छोटा चम्मच आहे माझ्याकडला. नंतर त्यालासुद्धा चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून एखादी वाफ घेतली एखाद्या मिनटाची. कारण की तुरीचे दाणे आहे ते शिजले गेले पाहिजे. आणि पुन्हा एकदा 1 मिनिट झाल्यानंतर उघडून घेतलं आणि छान असं मिक्स केलं. आता टाकून घ्यायची आहे जी आपण हरभऱ्याची पानं तोडून घेतली आहे, कापून घेतली आहे, ते टाकून घ्यायची. आता मीठ आपण आधी टाकणार नाही आहे, कारण की ही चिमल्या जाते भाजी, त्यामुळे आधी मिक्स करायचं. फक्त इथे गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियमच ठेवलेली आहे, हाय बिलकुल केलेली नाही आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता, तुम्हाला दिसत असेल भरपूरशा प्रमाणात भाजी चिमलेली आहे. त्यानंतर टाकून घ्यायचं आहे मीठ अंदाजे. मीठ थोडं कमी टाकायचं, नंतर खारट झालं तर आपल्याला काढता येणार नाही, त्यामुळे थोडंसं मीठ कमीच टाकायचं. आता पुन्हा ती चिमल्या जाते भाजी. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक वाफ पुन्हा घ्यायची. तरी मी इथे एखाद्या मिनटाची वाफ पुन्हा घेतली आणि चांगला पुन्हा एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं वाफ झाल्यानंतर. आता 1 मिनिट झालेला आहे आणि पुन्हा त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं. एवढी सिंपल भाजी आहे, बघू शकता तुम्ही. तुरीचे दाणे नसेल टाकायचे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. नंतर इथे पाण्याचा फुलका दिला 2 ते 3 वेळा. फुलका द्यायचा, डायरेक्टली पाणी नाही टाकायचं. आणि नसेल तुम्हाला फुलका द्यायचा तरी चालेल, थोडंसं तेल तुम्हाला जास्त टाकावं लागेल, पण ते तेल तेल लागते. नंतर मग थोडंसं 2 ते 3 वेळा फुलका दिल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. आणि आता जे पण आपण पाण्याचा फुलका दिला आहे तो जो आहे त्या भाजीने सोक केला पाहिजे. तुरीचे दाणेसुद्धा चांगले बघ असे नरम होतात, शिजल्या जातात. तर यालासुद्धा पुन्हा 1 ते 1.5 मिनिटाची मी इथे वाफ घेतली आणि
2 ते 3 वेळा पुन्हा इथे मिक्स केलं होतं मी. तर पाणी चांगलं आटेपर्यंत याचं जे पण आपण पाण्याचा फुलका दिलेला आहे तोपर्यंत ही शिजवून घ्यायची. आणि बघून घ्यायचं दाणा वगैरे शिजला की नाही. अशी पटकन भाजी होते. तर भाजी आपली रेडी आहे. जास्त वेळ लागत नाही भाजी बनवायला आणि झाकूनच शिजवा. ओरिजिनल चव येते त्याची, खूप छान लागते. नक्की करून बघा. भाजीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते आणि या पद्धतीने केली ना तर नक्कीच खूप छान लागेल. तर मस्त खा, स्वस्त राहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चॅनलवर नवीन असाल तर. बाय.